कानपूरच्या नौबस्तामध्ये राहणारा एक मुलगा आणि एक मुलगी हे दोघंही एकमेकांसोबत तासनतास बोलत असतात. कारण यांचं एकमेकांवरती प्रेम असते आणि ते इतकं बोलत असतात की त्यांना असं वाटते की आता आपण लग्न करायला पाहिजे. ते एकमेकांना तसं वचन सुद्धा देतात की आपण एकमेकांसोबतच लग्न करू. आणि जेव्हा यांनी फायनल केलं तेव्हा ते आपल्या आईबाबांना सांगतात. आई-बाबा दोघांचे पण आई बाबा तयार होऊन जातात. जेव्हा एकमेकांना बघतात ते दोघंही सुंदर असतात, सुशिक्षित असतात. त्यामुळे आईबाबांना विरोध करण्यासारखं असं काहीच नव्हतं. मुलगा सॉफ्टवेअर इंजिनियर होता आणि मुलगी सिंपल ग्रॅज्युएट होती, पण तीही शिकलेलीच होती. त्यामुळे या लग्नाला कोणी विरोध करूच शकत नाही. त्यामुळे हे लग्न खूप धूमधडाक्यामध्ये होऊन जाते. फरवरीमधलं हे लग्न आहे. फरवरी 2026 हे लग्न आहे. त्यानंतर हे दोघं एकमेकांना प्रॉमिस करतात की आपण कुठेतरी फिरायला जाऊ. खूप साऱ्या गोष्टी त्यांच्यामध्ये होतात आणि तिला असं वाटते लग्नानंतर की आपण त्या सगळ्या गोष्टी पूर्ण करायला पाहिजे. आणि मग ते केदारनाथची ट्रिप काढतात. त्यांचं पहिलं जे स्वप्न होतं ते केदारनाथला जाण्याचं होतं आणि ते केदारनाथला जातात. पण तिकडनं हरिद्वारवरून जेव्हा गाझियाबादला येतात तेव्हा ती मुलगी मध्ये कुठेतरी बेपत्ता होऊन जाते आणि ती कुठे गेलेली आहे तिचा शोधाशोध सुरू असतो. नमस्कार, मी सुजाता, सोशल वर्कर सुजाता ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते. समाजामध्ये अनेक आपराधिक घटना घडत असतात. त्यामुळे मन खूप दुःखी होते, कष्टी होते, घाबरून जाते. पण कुठल्याही गोष्टीला घाबरायचं नसते, त्याला समोर जायचं असते, त्याला फेस करायचं असते. कारण रडायचं नसते, लढायचं असते. जनजागृती हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. आजची सत्य घटना जी आहे 6 मेची ही घटना आहे आणि हरिद्वारवरून ट्रेन गाझियाबादपर्यंत येते. रात्रीच्या 1 वाजता मनीष आपल्या पत्नीला पाहतो. ती तिच्या सीटवरती नाही आहे असं तो बघतो. तो झोपला होता त्यामुळे त्याला माहिती नसते. ती बाजूच्या सीटमध्ये असते आणि तो बघतो तर त्याची पत्नी त्याला दिसत नाही. तर त्याला असं वाटते की ती वॉशरूमला गेली असेल. तर तो वॉशरूमपर्यंत जातो आणि तिला खूप बोलावतो. तिचं नाव प्रज्ञा असते आणि तिचं नाव घेऊन घेऊन तो खूप बोलावतो तिला, पण ती काही रिस्पॉन्स देत नाही. तो वॉशरूमच्या बाहेर 5 मिनिटं थांबतो. तिथून तर निघतंय कोणीतरी, पण ती त्याची पत्नी नसते. तो पूर्ण डबा शोधतो पण ती काही मिळत नाही. तो ट्रेनचे सगळे डबे जवळपास जे असतात ते सगळे डबे तो शोधतो आणि खूप आवाज देतो तिला, पण ती काही रिस्पॉन्स देत नाही. त्याला खूप काळजी वाटते. नवीन लग्न झालेली त्याची पत्नी असते आणि ती कुठे गेली हा तो विचार करत असतो. तो खूप घाबरून जातो. त्याला खूप काळजी वाटते. तो आपल्या आईबाबांना फोन करतो आणि सांगतो की प्रज्ञा कुठे बेपत्ता झालेली आहे. मी पाहिलं तिला सगळीकडे पण ती काही मला दिसलेली नाही. ट्रेन गाझियाबादला येऊन पोहोचते आणि तो ट्रेनच्या बाहेर खूप वेळ थांबतो की त्याची पत्नी निघेल. एक एक जो प्रवासी असतो त्याला बाहेर येईस्तोवर तो बघतो. त्याला कुठेतरी आशा असते की त्याची पत्नी पण निघेल. पण ट्रेन ऑलमोस्ट रिकामी होऊन जाते, पण त्याची पत्नी तिथे नसते. तो गाझियाबादच्या पोलीस स्टेशनला तक्रार करतो. त्याच्या आधी त्याने रेल्वे पोलिसांना सुद्धा सांगितलेलं, पण ती काही मिळालेली नव्हती. त्याने जेव्हा आपल्या आईबाबांना ही घटना सांगितली तेव्हा त्याचे आईबाबा सुद्धा कानपूरवरून गाझियाबादला निघाले आणि ते त्याला येऊन भेटतात. तर ते म्हणतात की सूनबाईचं जिथे काही लोकेशन असेल, शेवटचं लोकेशन काय आहे ते आपण बघूया. तिला तू शेवटचं कुठे पाहिलेलं आहे ते तू आठव आणि त्या हिशोबाने आपण त्या ठिकाणी जाऊन बघू. तर त्याला तिचा जो सिम कार्ड जो असतो, तिचा जो मोबाईल असतो तो हरिद्वारपर्यंतच ॲक्टिव्ह असतो. तर ते दोघं आईबाबा सोबत तो हरिद्वारला जातो. हरिद्वारला तो सगळं शोधाशोध करतो, पण कुठेच तिचा शोध लागत नाही. गाझियाबाद पोलीस म्हणतात की ही केस तर उत्तराखंडची आहे, तर तुम्हाला FIR तिथेच करायला पाहिजे कारण ती केस तिथली आहे. आम्ही यात तुमची काहीच मदत करू शकत नाही असं ते म्हणतात. मग ते जेव्हा देहरादूनला जातात तेव्हा तिथे पोलिसांना
सांगतात की माझी पत्नी बेपत्ता झालेली आहे असं तो मनीष सांगतो. तर त्यांनी FIR लिहिलेली आणि तीचं जे शेवटचं लोकेशन होतं ते सगळं ते बघतात. तिथे जेवढे काही CCTV होते ते सगळे ते बघतात, पण कुठेच त्याची पत्नी दिसत नाही. तर त्यांना असं वाटते की रुडकीपासून हरिद्वारपर्यंत पोलीस पायी पायी फिरतात. जवळपास 51 किलोमीटर ते लोक त्या मुलीचा शोध घेतात. त्यांना असं वाटते की होऊ शकते की खिडकीजवळ उभी असेल, दाराजवळ उभी असेल, तिचा पाय घसरला आणि ती पडली असेल. ह्या पण म्हणजे अपघात असेल असं पण त्यांना वाटते आणि म्हणून ते सगळीकडे शोधाशोध करतात, पण ती कुठेच मिळत नाही. तेव्हा एके दिवशी तिच्या भावाला, म्हणजे प्रज्ञाचा जो भाऊ असतो त्याला प्रज्ञाचा फोन जातो आणि ती सांगते की मी बिहारच्या बेगूसराय या ठिकाणी आहे. तर तिचा नवरा आणि तिचे सासू सासरे सगळे तिथे जातात. त्या मुलीचा जेव्हा शोधाशोध सुरू असते तेव्हा पोलिसांना असं वाटते की ते मनीषला सगळं विचारत असतात की तुमचं लग्न कसं झालेलं आहे. तर तो म्हणतो की आमचं लग्न आमच्या पसंतीने झालेलं आहे. आम्ही दोघांनी एकमेकांना पसंत केलं होतं, पण आईबाबांची इच्छा होती आणि त्यांच्या इच्छेने आम्ही लग्न केलेलं आहे. म्हणजे हे आमच्या पसंतीचं जरी लग्न असलं तरी हे अरेंज मॅरेज आहे असं तो सांगतो. पण पोलिसांना असं वाटते की ही ट्रेनमधून जर बेपत्ता झाली तर होऊ शकते की अजून कुठे तिचं अफेअर असेल आणि ती तिकडे वळली असेल असं पोलिसांना वाटते आणि पोलीस त्या अँगलने सुद्धा शोधतात. इंस्टाग्राम असो, फेसबुक असो, सगळीकडे ते बघतात की तिचं काही कुठे अफेअर तर नाही, पण ते काही मिळत नाही. त्यानंतर परत पोलीस जे असतात ते मनीषकडे वळतात आणि त्याला खूप विचारण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यातनं काहीतरी क्लू मिळते का हे जाणून घेण्याचा ते प्रयत्न करतात. पहिल्या वेळेस जी थेरी सांगितली होती तीच थेरी त्याने शेवटपर्यंत सांगितलेली. त्याच्यातून पण काही असं वेगळं पोलिसांना मिळालं नव्हतं. त्यामुळे तो पण एक क्लू काही त्यांना मिळत नव्हता आणि तपास कसा करावा हे पण त्यांना समजत नव्हतं. एके दिवशी प्रज्ञाचा फोन तिच्या भावाला जातो आणि ती सांगते की मी बिहारच्या बेगूसराय या ठिकाणी आलेली आहे. तर तिचा भाऊ त्याच्या नवऱ्याला आणि सासू सासऱ्यांना सगळ्यांना पोलिसांना घेऊन ते लोक तिथे जातात. मग ती म्हणते की तिचा भाऊ तिला विचारतो की तू इथे कशी काय पोहोचली, तू तर केदारनाथवरून आलेली आहे ना. मग गाडीत तुम्ही लोक सोबत होते, मग कुठे तू बिहारला येऊन पोहोचलेली आहे. तर ती सांगते की आमचं हरिद्वारपर्यंत तर सगळं व्यवस्थित होतं, पण त्यानंतर मला असं जाणवलं की मनीष माझं काही ऐकत नाही. त्याने जे काही मला लग्नाच्या आधी म्हटलं होतं, जे स्वप्न त्याने मला दाखवले होते, जे वचनं त्याने मला दिलेले होते ते तो पाळत आहे असं मला वाटत नव्हतं आणि तो माझं अजिबात ऐकत नव्हता. त्यामुळे मला त्याला सोडून द्यावं असं वाटलं आणि मी जेव्हा आपल्या सीटमध्ये बसून होते तेव्हा मी रडत होती आणि मला खूप राग आला. मी सिम काढलं आणि तिथेच फेकून दिलं. मी ट्रेनमधून उतरली आणि मी जेव्हा पाहिलं की मनीष झोपलेला आहे तेव्हा मी हाऊस ट्रेनमधून उतरली आणि दुसरी ट्रेन होती त्या ट्रेनमध्ये जाऊन बसली. मी ट्रेनभर पूर्ण रडत राहिली आणि ट्रेन कुठे चालली हे पण मला माहिती नव्हतं. मग मला कळलं की ही ट्रेन बिहारच्या बेगूसरायला चाललेली आहे. तर मी तिथे उतरली. तिथे माझी एक मावशी होती आणि त्या मावशीकडे मी चालत गेली. जवळच मावशी राहणारी होती आणि त्या मावशीकडे मी गेली आणि मावशीला मी सगळं सांगितलेलं आहे की मी नवऱ्यासोबत चालली होती आणि मी त्याला सोडून मी इथे आलेली आहे, कारण त्याने माझा विश्वासघात केलेला. मावशी म्हणाली की तू चुकीचं करते आहेस. इथे उत्तर प्रदेश पोलीस इन्व्हॉल्व आहे, इथे उत्तराखंड पोलीस इन्व्हॉल्व आहे, आता तर बिहार पोलीस सुद्धा इन्व्हॉल्व होईल. तू कुठे आहेस, तुला जितके दिवस राहायचं आहे तू इथे राहा, पण तू कुठे आहेस हे तू कमीत कमी तुझ्या भावाला तरी सांग. जरी नवऱ्याला सांगायचं नसेल तरी घरच्या कोणाला तरी सांग. आणि म्हणून मग ती आपल्या भावाला फोन करते
आणि म्हणते की दादा मी मावशीकडे आहे देबूसरायला. हे सगळे लोक तिथे जातात आणि तिला विचारतात की तू असं का केलेलं आहे. तेव्हा ती हेच म्हणते की लग्नाआधी तो माझ्यासोबत इतका छान वागत होता, माझ्यासोबत इतका गोड बोलत होता आणि मला सगळं तुझं पूर्ण करेल, आणि त्याने मला किती सारे वचनं दिलेले, किती स्वप्न त्याने मला दाखवलेले आहेत, पण तो एकही पूर्ण करत नव्हता. आणि त्यामुळे मला खूप दुःख झालं आणि मला असं वाटलं याला सोडून द्यावं, आणि म्हणून मी त्याला सोडण्यासाठी तिथून निघाली आणि सरळ मी मावशीकडे आली. पण मावशीला येणं म्हणजे मी कुठे जाणार आहे हेच मला माहिती नव्हतं. पण मी ज्या ट्रेनमध्ये बसते ती ट्रेन होती बिहारची देबूसरायची, आणि म्हणून मग मी देबूसरायला येऊन पोहोचली आणि मला आठवलं की इथे माझी मावशी राहते, म्हणून मी तिच्याकडे आलेली आहे असं ती पोलिसांना सांगते. ह्या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटते? ही घटना योग्य की अयोग्य? मुलीने योग्य केलं की अयोग्य केलं हे तुम्ही मला कमेंट्स करून नक्की कळवा. तुम्ही पाहताय सोशल वर्कर सुजाता, रिअल क्राईम स्टोरीज, ज्यामध्ये सत्य आहे पण त्यावरती विश्वास ठेवणं कठीण आहे. परत भेटूया पुढल्या वळणावरती. तेव्हा लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर कराच करा.